शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा अखेर संपली। कर्जमाफीची पहिल्या टप्प्यातील रक्कम राज्य शासनाने संबंधित बँकांकडे वर्ग केली आहे। येत्या 48 तासात ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला जमा करण्याचे आदेश दिलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 12,914 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळालाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात एकूण 88 कोटी 99 लाख रुपये मिळाले आहेत। महाराष्ट्र शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेतील कर्जमाफीची रक्कम आज संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 12,914 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळालाय। एकूण 88 कोटी 99 लाख रुपये केडीसीसी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा झालेत। पुढील 48 तासात ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला वर्ग करावी आणि शेतकऱ्यांची कर्ज खाती नील करावीत अशा सूचना जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी दिल्या आहेत। आज या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 12,914 थकीत शेतकऱ्यांचे 88 कोटी 99 लाख एवढी रक्कम बँकांना प्राप्त झालेली आहे। यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी 11,198 शेतकऱ्यांचे 73 कोटी 41 लाख एवढी रक्कम बँकेत जमा झाली असून राष्ट्रीयकृत बँकांच्या संदर्भात 1,716 थकीत शेतकऱ्यांचे 15 कोटी 57 लाख रक्कम जमा झालेली आहे। ही रक्कम 48 तासाच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरती वर्ग केली जाणार आहे। ही पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेली रक्कम आहे। पुढे टप्प्याटप्प्याने रक्कमा हे बँकांना या कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 41,552 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। त्यामध्ये केडीसीसी बँकेकडून कर्ज घेतलेल्या 24,429 तर राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घेतलेल्या 12,123 शेतकऱ्यांचा समावेश आहे। शासनाकडून आलेल्या पहिल्या यादीत जिल्ह्यातील 26,997 शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत। त्यापैकी 18,373 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालंय। यापैकी 12,914 थकबाकीदार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळालाय। राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांवर सहकार विभागातील अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात काही अडचण असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी केलंय।